मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहे बेलाचा जाम. मागे आपण बेलाचा ज्यूस बघितलेला होता. आज आपण बघणार आहे बेलाचा जाम. हा शरीरासाठी अत्यंत उपयोगी असतो. पोटदुखी किंवा गॅसेस यासारख्या समस्या दूर होतात. तर सर्वप्रथम इथे मी 2 बेलाचे फळं घेतलेले आहेत. माझ्याकडे 4 आहेत, तर आपण 2च बेलाच्या फळांचा वापर करणार आहे. त्यानंतर 1 वाटी गूळ आणि पाव चमचा सेंदव मीठ. आता आपण बेलाचे फळ फोडून त्यातून गर बाहेर काढून घेऊ आणि त्यातील बिया वेगळ्या करून घेऊ. तर बघा मैत्रिणींनो, बेलाचे फळ अत्यंत परिपक्व झालेले आहेत. किती सुंदर असा त्याला आंब्यासारखा पिवळा रंग आहे. यामधील आपण गर वेगळा करून घेतलेला आहे आणि त्याचे कव्हर वेगळे करून घेतलेले आहे. आता या बिलामधून आपल्याला बिया वेगळ्या करायच्या आहेत. त्या आपण अगदी निवडून अशा या बिया वेगळ्या करून घेणार आहे. यामधील सर्व बिया मी काढून घेतलेल्या आहे. आता आपण मिक्सरमध्ये हा गर अगदी थोडं पाणी घालून पेस्ट करून घेऊ बारीक अशी. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण गर घातलेला आहे. यामध्ये आपण थोडे पाणी घालू आणि याची एकदम बारीक पेस्ट करून घेऊ. याची बारीक अशी पेस्ट आपण करून घेतली. आपला संपूर्ण गर तयार करून घेतलेला आहे. हा तुम्ही चाळणीच्या साह्याने गाळून सुद्धा घेऊ शकतात, पण अगदीच बारीक झालेला असला तर गरज नाही. पण यामधील धागे मी आधीच काढून घेतलेले आहे. ज्यावेळेस बिया काढल्यात त्यावेळेस धागे काढून घेतलेले आहे, त्यामुळे यामध्ये धागे नाहीत. आता आपण एक पॅन गरम केलेले आहे. त्यामध्ये आपल्याला हा गर घालायचा आहे. हा गर साधारण 5 ते 10 मिनिटं आपल्याला 5 मिनिटे आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण त्यामध्ये गूळ घालणार आहे. याला सारखे आपल्याला ढवळत राहायचे आहे, म्हणजे हे खाली लागणार नाही. आता आपल्याला यामध्ये 1 वाटी इतका गूळ घालायचा आहे. आपल्याला यामध्ये 1 वाटी इतका गूळ घालायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. गूळ घातल्यानंतर आपल्याला मिश्रण व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे आहे आणि चांगले शिजू द्यायचे आहे. आपल्या बेलाचा जामचा कलर आता बदललेला आहे. आता यामध्ये आपण पाव चमचा सेंदव मीठ घालू आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ. तर बघा मैत्रिणींनो, आपला बेलाचा जाम आता तयार झालेला आहे, घट्टसर असा. हे तुम्ही काचेच्या कंटेनरमध्ये स्टोअर करून ठेवा आणि फ्रीजमध्ये ठेवा. साधारण 2 ते 3 महिने हा जाम टिकतो. 2 चमचे तुम्ही ग्लासामध्ये घालून त्यामध्ये थंडगार असे पाणी घाला. आपला बेलाचा ज्यूससुद्धा तयार होतो. तसेच हा जाम पोटदुखीवर, ज्यावेळेस आपलं पोट दुखत असेल त्यावेळेस 2 चमचे खाऊन घ्या. त्यामुळे पोटदुखीला जरा आराम पडेल. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा. धन्यवाद मैत्रिणींनो.